नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत मसाला भात आणि कढी। आता बाहेर वातावरण इतकं मस्त असं थंड आहे आणि त्यामध्ये असं गरम गरम कढी आणि गरम मसाले भात खूपच छान लागतो। त्यामुळे चला तर मग आजची रेसिपी आपण स्टार्ट करूया। पण त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन असेल ते प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते। तर इथे आपल्याला मसाले भातीसाठी लागणार आहेत तांदूळ, कोणतेही तांदूळ घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर कांदा आणि लसूण मी असं हँड मिक्सरमध्ये दोन्ही बारीक करून घेणार आहे। यामध्ये तुम्ही असं बारीक उभा कांदा चिरला तरी चालेल, पण मी इथं हँड मिक्सरमध्ये बारीक करून घेते कारण कढीवर सोबत खायचं आहे। त्यानंतर कढीपत्ता घेतला आणि बटाटे असे थोडेसे काप करून घेतले। नंतर मीठ, मसाला इथे मी सांबर मसाला घेतला होता आणि गरम कांदा लसूण मसालासुद्धा घेतला होता, लाल तिखट घेतलं होतं आणि हळद, हिंग असं सगळं एकत्र काढून घेतलं होतं। त्यानंतर काही शेंगदाणे, कोथिंबीर चिरून घ्यायची आहे अशी थोडीशी बारीक। त्यानंतर मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि जवळजवळ 10 मिनिट ते भिजू द्यायचे आहे। आणि कांदा असा मी बारीक चिरून घेतला हँड मिक्सरमध्ये। कांदा आणि लसूण असं दोन्ही हँड मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं आहे। इकडे कुकरमध्ये तेलामध्ये मोहरी आणि जिरेची फोडणी देते आणि कढीपत्ता नंतर मग तडतडल्यावर ते जे कांदा आणि लसूण आपण बारीक केलं होतं हँड मिक्सरमध्ये ते आपल्याला त्यात सगळं व्यवस्थित टाकून व्यवस्थित परतू द्यायचं आहे कांदा। यामध्ये तुम्ही आणखीनसुद्धा भाज्या ॲड करू शकता, पण इथे मी फक्त बटाटा घेतला आहे। नंतर मी शेंगदाणे टाकले थोडेसे आणि सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। बटाटा होता कापलेला तो पण टाकला। अतिशय छान लागते रेसिपी, त्यामुळे तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला मसाले भात आणि कढी कशी वाटली ते। त्यानंतर लाल तिखट, मसाला वगैरे, मीठ मी जे आधी काढून घेतलं होतं ते कांदा आणि ते परतल्यावर त्यात टाकून मिक्स केलं व्यवस्थित। मग तांदूळ जे 10 मिनिट आधी धुवून भिजत ठेवले होते ते टाकले आणि तांदूळ पण टाकल्यानंतर आधी सगळे व्यवस्थित मिक्स केले आणि मग नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता इथं जवळजवळ 2 वाटी तांदूळ होते, त्याला मी 2-2.5 ग्लास पाणी टाकलं आहे। तुम्ही तुमच्या म्हणजे गरजेनुसार किती व्यक्तींसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही तांदूळ आणि मग त्यानुसार पाणी टाकायचं आहे। आपल्याला थोडासा अंदाज येतो की तांदूळ किती आहेत आणि मग किती शिजायला पाणी लागेल असं। भाज्या जास्त असेल तर पाणीसुद्धा थोडंसं जास्त लागेल आणि कोणते तांदूळ घेता आहे त्यावर आहे। आता इथे कढीसाठी आपल्याला दही लागणार आहे। नंतर अर्धा वाटी बेसन पीठ, 1 वाटी दही घेतलं होतं मी, त्यात नंतर आपल्याला पाणी टाकून ते मिक्सरला ताक करायचं आहे। हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद आणि हिंग। कढीसुद्धा अतिशय पटकन होणारी आणि चवीला मस्त। इथं मी गोड कढी करत नाही आहे, ज्यांना कोणाला गोड हवं असेल ते गूळ टाकू शकता कढीमध्ये। आता इथे गुठळ्या होऊ नये बेसन पिठाच्या म्हणून मी मिक्सरला फिरवून घेते। आधी बेसन पीठ टाकलं आणि नंतर त्यात दही टाकून मिक्सरला फिरवून घेतलं, म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होतं आणि गुठळ्या राहत नाही त्याच्यावर बेसन पिठाच्या। आपण हाताने जर कालवलं तर बेसन पिठाच्या गुठळ्या राहतात। आता कढईमध्ये तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली मी। त्यानंतर कढीपत्ताची फोडणी दिल्यावर हिरवी मिरची आणि लसूण टाकायचं आहे। हे व्यवस्थित चांगलं त्याला तडतडल्यावर मग आपल्याला जे मिक्सरला आपण बेसन पीठ आणि दही आणि पाणी असं मिक्स केलं होतं ते आपल्याला यात टाकायचं आहे। चवीनुसार मीठ, हळद ते मी टाकलं होतं, तेही मी तेलामध्येच फोडणीमध्ये टाकलं
कारण जेव्हा ते दही आणि बेसन पीठ आपण एकत्र केलेलं ते टाकतो तेव्हा पटकन चमच्याने मिक्स करायचं असतं, नाही तर परत ते बेसन पीठ असल्यामुळे लवकर गुठळ्या होतात. आणि गरजेनुसार आपल्याला किती पातळ कढी ठेवायची आहे त्यानुसार आपण पाणी त्यात ॲड करायचं आहे. खरं जास्त घट्ट कढी ही चांगली वाटत नाही, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं असतं. आता यात मी कढी आपली उकळल्यावर रेडी झाली आहे आणि नंतर सर्विंगसाठी काढून घेतली होती. इकडं मसाले भातसुद्धा मस्त रेडी झाले आहे. कलर बघू शकता तुम्ही किती छान आला आहे आणि मस्त असं याच्यावर तुपाची धार टाकली तर अजून छान लागतो आणि त्यासोबत मस्त असं कढी असं बेत तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता कधी जरी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर खिचडी भात आणि त्यासोबत लिंबू आणि अशी मस्त कढी गरमागरम खूपच छान बेत होतो आपला जेवणाचा. पोटही छान भरतं आणि हलकं असं रात्रीच्या वेळी आपण हे करू शकतो. कोणाला जर आवडत असेल तर दिवसाही हा बेत करू शकता. पण अतिशय छान बेत आहे जेवणाचा, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि पुन्हा एकदा आठवण देते, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर ते प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू.